नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर। आज आपण स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती करून घेऊया। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मला अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर सुरू करूया। मराठा साम्राज्याच्या गौरवाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मुसाफिरीचे प्रतीक म्हणजे रायगड किल्ला। केवळ वास्तुशिल्पाची किंवा अर्थकारणाची बाजू नव्हे, त्याचबरोबर प्रेरणा, शौर्य, स्वावलंबन, शौर्यगाथा आणि आदर्श नेतृत्व यांचे जिवंत दर्शन घेणारा हा किल्ला आहे। या निबंधात आपण रायगडाचा इतिहास, त्याचा भूगोल, त्याची महत्त्वाची घटना, वर्तमान स्थिती आणि त्याचा सांस्कृतिक वारसा याचं परीक्षण करणार आहोत। भूगोल व स्थान। रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे। तो सह्याद्री पर्वतरांगेत वसला असून समुद्रसपाटीपासून साधारण 820 मीटर म्हणजे सुमारे 2700 फूट उंचीवर आहे। परिसरात पायथ्याशी दऱ्या आहेत, जंगल आहेत आणि एकट्या रस्त्याने किंवा पायवाटा रस्त्याने चढून जाण्याची सोय आहे। काही दरवाजे, बुरुज, वॉच टावर्स, प्रवेशद्वार, गेट्स आहेत, ज्यातून किल्ल्याचा संरक्षणात्मक रचना मजबूत दिसते। नाव आणि पूर्वस्थिती। रायगड किल्ल्याला पूर्वी रायरी नावानेही ओळखले जात असे। याला काही लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत होते, त्याच्या स्थितीमुळे आणि भौगोलिक सौंदर्यामुळे। ती जागा निवडण्यामागचा एक महत्त्वाचा कारण म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेतून परिसराचं दृश्य, सुरक्षा, अचानक हल्ला होण्याची शक्यता कमी असणे आणि दृष्टीलक्ष ठेवण्याची सुविधा। इतिहास। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजधानी। शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला त्यांच्या स्वराज्याची राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला। सन 1674 मध्ये 6 जून रोजी रायगडवर शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक पार पडला। रायगड या काळात राजकीय, प्रशासनिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं। दरबार, महाल, तलाव, सार्वजनिक ग्रंथशाळा, भटकंतीचे मार्ग, रक्षा व्यवस्था अशी सर्व सोयी या किल्ल्यावर होत्या। अन्य राजवटींचा प्रभाव। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ल्यावर राजवटीच्या चढ उतारांनी परिणाम झाला। संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी आणि पुढे पेशव्यांनी याचा वापर केला। 1689 साली मुघल सैन्याने रायगड जिंकला आणि त्याचा ताबा घेतला। मराठ्यांनी पुढे त्यास परत मिळवण्याचा प्रयत्न केला। राजाराम, संभाजी, पेशव्यांचा काळ आणि पुढे इंग्रजांचा प्रभाव या सर्वांनी किल्ल्याच्या स्थितीवर परिणाम केला। वास्तुकला व रचना। रायगडची रचना खूप प्रभावी आहे। 5-4 प्रवेशद्वार आहेत, जसे की नगारखाना दरवाजा, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा। खुबलढा बुरुज हे एक विशेष स्थान आहे, ज्यातून सभोवतालच्या प्रदेशाचे निरीक्षण करता येते। किल्ल्यात काही तळे, तलाव आहेत, उदाहरणार्थ गंगासागर तलाव। पाण्याची व्यवस्था स्पष्टपणे रॉक कट टाक्या आणि पायऱ्या यांच्या माध्यमातून केलेली आहे। महालांची रचना काही भाग लाकडाची असेल असे दिसते, पायथ्याच्या भागातील वास्तुशिल्प आहेत। पण वरचे भाग लाकडी असल्यामुळे काळापासून त्याचे अनेक भाग नष्ट झाले आहेत। शौर्यगाथा व ऐतिहासिक घटना। राज्याभिषेक। शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडवर झाला। हे एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे क्षण आहे। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि पुढील राजकारण। 1689 मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला। पुढे इंग्रजांचा ताबा, विविध राज्यांनी त्यावर कारवाई केली आणि किल्ल्यावर काही तोफांची झडती, हार जीत अशा घटना झाल्या। वर्तमान स्थिती आणि पर्यटन। आज रायगड किल्ला सार्वजनिक भेटीचा ठिकाण आहे। लोक येतात इतिहास जाणून घेण्यासाठी, चढाई करण्यासाठी, सह्याद्रीचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी। रोपवे सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे काही लोक कमी वेळात किल्ल्यावर पोहोचू शकतात। प्रवेश शुल्क आहे। भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशी नागरिकांसाठी वेगवेगळी दर आहेत। पर्यावरणीय, संरक्षणात्मक आव्हाने आहेत। काही भागांची दुरुस्ती करणे, किल्ल्याच्या पायऱ्या, प्रवेशद्वारे, वनसंरक्षण, धोकादायक भागांची सुरक्षितता ही महत्त्वाची गोष्ट आहे। सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व। रायगड हे मराठा गौरव, स्वराज्याची कल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाचे प्रतीक आहे। महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटक यांचे आकर्षण आहे। नाटक, संगीत कार्यक्रम, राज्याभिषेकाचा वार्षिक उत्सव हे या किल्ल्याभोवती आकार घेत असतात।
सुरक्षाविषयक, स्थापत्यशास्त्र, जलप्रबंधन या बाबींचे उत्तम उदाहरण राहिले आहे. इतिहासशास्त्रज्ञ, वास्तुवेध, पर्यावरणतज्ञ या सर्वांसाठी अभ्यासाचे विषय. आव्हाने व संरक्षण. हवामान, पावसाळा, वाळवंटाचा परिणाम, वृक्षवाढ, मानवी हस्तक्षेप हे सर्व किल्ल्याच्या अवस्थेवर परिणाम करतात. काही भाग जीर्णावस्थेत आहेत. अनेकच्या लाकडी भाग महल, छप्पर इत्यादी विटोकुटूक झाले आहेत. पालिका, राज्य सरकार व वारसा संस्थांच्या सहकार्याने दुरुस्ती, संवर्धन, संरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु आर्थिक, तंत्रज्ञान आणि जागेची सुरक्षितता यांसारख्या अडचणी आहेत. पर्यटकांना ज्या सुविधा हव्यात, स्वच्छता, मार्गदर्शन, प्रवेशद्वारांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. निष्कर्ष. रायगड किल्ला हे केवळ इतिहासातील अभिलेख नाही, तर आजही तो प्रेरणा देणारा धरोहर आहे. स्वराज्याची कल्पना, मराठी संस्कृतीचा अभिमान आणि नेतृत्वावरील विश्वास हे सर्व या किल्ल्यांतून दिसते. म्हणूनच आपण हा किल्ला जपायला हवा. त्याचा वास्तुप्रकार, त्याची शौर्यगाथा, इतिहासातील घटना यांचा अभ्यास करून, त्या ज्ञानाचा प्रसार करून, तसेच तो आसपासच्या निसर्ग आणि लोकसंस्कृतीशी जोडून ठेवावा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.